हॅलो, 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 चेक, हॅलो, चेक, हॅलो, चेक, चेक. सन्माननीय मनोहर महाराज धुले यांच्याकडून आपण पाहताय
हॅलो. आज बंद केला तुम्ही. हा बंद केला. पाहता धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वरती. विकेट्स आल्या त्या आपण पाहताय 2. संजू बाद झालाय, सिद्धार्थ देखील बाद झालाय आणि कैलास आणि रोहिदास आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. गोलंदाज हरीश. हो, चांगला बॉल हरीशचा इथून पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडासा दूर ठेवलाय आणि बरोबर व्हाईट लाईन पकडून आता गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल इथून आपण पाहताय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं थोडंसं प्रेशर आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जरूर असेल, कारण की पहिले ओव्हर समाप्त झाली आहे. 10 धावा फलकावरती 2 विकेट्स आल्यात. हो, इथून आपण पाहता येस लागली आहे. ज्या वेगानं बॉल फेकला होता त्याच वेगानं अगदी बॅटला ब्रश झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र विकेट्स पाहायला मिळतीये. फलंदाज कैलास देखील इथून बाद होतोय. मोठे धक्के दिलेत तर बॅटिंग करणाऱ्या मेस्करवाडी टीमला. एका पाठोपाठ एक, एका धक्क्यामधून सावरत नाही तर दुसरा धक्का इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती मेस्करवाडी टीमनं, परंतु या मॅचमध्ये आपण पाहताय काड्याच्या पाड्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय ना की त्या धावाच बनवता येत नाही आहे. तो संघर्ष चालू आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. हारेचं हे षटक आपण पाहताय. 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहताय ना की पहिलं षटक जे 10 धावसंख्येचं होतं त्याच्यामध्ये 1 विकेट्स आणि आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. इट इज वाईट. एक्स्ट्रा धावसंख्यावरती ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 11. हरीशच्या या षटकातील आपण पाहताय 2 बॉल समाप्त झालेत. 2 बॉलमध्ये 1 विकेट्स, 1 डॉट बॉल. त्यानंतर हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 11 धावा कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि त्यासाठी मात्र ती चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला, परंतु यावेळी विथ द टन फटका दमदार आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर सीमा पार. षटकार जबरदस्त स्ट्रोक इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. फलंदाज सुदामच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम अगदी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि जसे दाखल झाले तसं मात्र त्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. हो, यावेळी देखील आपण पाहताय ऑन साईडला खेळून काढलेत. वाडीस लॉंगॉनला बॉल येईल तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल. एक सिंगल आली आणि सिंगलनं 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हो, स्लॅश करायचा होता आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपण पाहताय. बरोबर व्हाईट लाईन पकडून आता गोलंदाजी केली जाते आणि इथून हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव कोणतीही धावफलकावरती येणार नाही. धावफलक तिथेच आहे आता 18 वरती. इथून आपण पाहताय स्लॅश केलाय समोरच्या दिशेनं. डीपमधनं फिल्डर वेगानं आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, दुसरी धाव. फलंदाज इथून आपण पाहताय बाद झालेत. फ्लो मध्ये त्यांनी पाहितलंच नाही पंचांनी काय दिलंय. सरळ पहिले बॅटच दाखवायला गेले. रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत आपण पाहताय. सुदाम इथून बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 19. एक कंप्लीट झाली होती, दुसरीचा कॉल आणि इथून मात्र फलंदाज बाद. आता शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक आपण पाहताय आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. चेतन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय.
एका पाठोपाठ एक विकेट्स आल्यात, धाबा बनवायचे आहेत. एक षटकार आपण पाहतोय सुदाम यांच्या बॅटमधून देखील आला होता, परंतु त्यांची ती रनआउटची विकेट ही कितपत महागडी ठरेल ते देखील पाहावं लागेल, कारण की भरपूर चांगली बॅटिंग इथून हवी होती, ते स्ट्रोक हवे होते, परंतु तिथे ती विकेट्स आली आहे रनआउटची.
सर फेअर डिलिव्हरी आहे ना? ओके, चौकार असेल फक्त, नो बॉल नसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा धावफलकावरती. अगोदरचा बॉल डॉट बॉल होता, परंतु त्याच्या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता. चेतनच्या या ओव्हरमध्ये हेच पाहायला मिळालं. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर मात्र चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुनश्च एकदा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 धावा धावफलकावरती आहेत. शरद आणि रोहिदास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. शेवटचा बॉल देखील डॉट बॉलच झाला, म्हणजे डॉट बॉलने झाली या ओव्हरची समाप्ती, या सत्राची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. टार्गेट आहे ते आता खाड्याच्या पाड्या टीमच्या अगेन्स्ट 18 बॉलमध्ये 28 धावसंख्येचं, 18 बॉल आणि 28 धावसंख्येचं टार्गेट असेल ते खाड्याच्या पाड्या टीमच्या अगेन्स्ट. चला लगेच मैदानाच्या बाहेर या खाड्याच्या पाड्या टीम, कारण की आपण पाहताय ना यावेळी मेचकरवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि नेक्स्ट मॅचसाठी अंबरपाडा टीम आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 18 बॉलमध्ये 27 आल्यात, 18मध्ये बनवायच्या 28 आहेत. ही धावसंख्या जरी पाहायला गेलं तर छोटी वाटत असेल, परंतु ज्या वेळी कमी धावसंख्या असते ना त्या त्यावेळी आपण पाहताना ती मॅच ही हाय व्होल्टेजच होताना पाहायला मिळते. त्या मॅचमध्ये आपल्याला तो ट्विस्ट नेहमीच पाहायला मिळतो. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. तशी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहात, परंतु तो संघर्ष इथून होताना पाहायला मिळेल का? चला फलंदाज पाठवा लगेच, चला लगेच. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहताय, साहिल आणि केतन हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अंबरपाडा टीम आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. यातील विनिंग टीम आपल्या समयमध्ये त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल.
पहिलं षटक घेऊन आला P1चा. आपण पाहतोय सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती असतील. समोर आपण पाहताय केतन 9 सेकंड वरती साहिल. हे दोन सलामीचे फलंदाज. सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहताय. 18 मध्ये बनवायचे त्या 28 धावा. 18 बॉल 28 धावसंख्येचं समीकरण. सहज सोपं समीकरण जरी वाटतंय तरी क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची शाश्वती तर देऊ शकत नाही. पहिला बॉल अगदी आपण पाहता डॉट बॉलच फेकला गोलंदाज सोमनाथनं. केतनच्या विरोधामध्ये आलेला तो पहिला डॉट बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहताय मेचकरवाडी टीमची. अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी झाली आहे. हो यावेळी ऑन साईडला फटका अगदी आपण पाहताय डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एक कंप्लीट झाली आहे दुसऱ्यासाठी. हो इथे चुकी झाली आहे परंतु लगेच परतले. दादा होय दादा दादा लाईव्ह चालू आहे दादा. तू तिथे खाली जा ना डगआउट मध्ये जा. तिथून वरट बिंदास लाईव्ह चालू आहे. तिथून वरट बिंदास. इथून एक सिंगलच आली आहे. सिंगलनं धावफलक अकाउंट ओपन झालाय ते खाड्याच्या पाड्या टीमचं. एक या धावसंख्येनं चान्स बनला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आउटसाइड डी ऑस्टम पंच इथून अगदी सांगतायत की हा डॉट बॉलच आहे आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 3 बॉल झालेत आतापर्यंत. एकच जाब आली आहे. 2 डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो इथून व्हाईट बॉल आलाय. यावेळी जास्त बाहेर निघाला. यावेळी या बॉलमध्ये जास्त टर्न होता आणि तिथून मात्र तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राचे धावफलकावरती येईल म्हणजे 2 धावा धावफलकावरती आल्यात. 3 बॉल आतापर्यंत झालेत. 18 मध्ये 28 बनवायचे आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. हो इथे फटका चांगला केला. लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच जावेतून पाहायला मिळते. इथून सिंगल आली आहे आणि सिंगलनं पुनश्च एकदा धावफलक पुढे जाईल. ते 4 बॉल झालेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये 3 धावा आल्यात. एक व्हाईट बॉल आलाय. 2 सिंगल आल्यात. केतन आणि साहिल हे 2 फलंदाज मैदान ते मधल्यात. आला 1 ओव्हरमध्ये 11 आतापर्यंत आपण पाहताय. सन्माननीय बांधाजी धुले साहेब आणि सन्माननीय विलासजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील श्रद्धांजली चषकामध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर साईनाथजी धुले, तानाजी धुले, हेमंतजी धुले आणि रोशनजी धुले या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो जरा सीडीवरती बसू नका. मान्यवर या ठिकाणी येत आहेत. सगळे मान्यवर आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान इथे षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती अगदी आपण पाहताय 17. म्हणजे अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज.
हो, इथे देखील फटका आपण पाहतोय, चांगला किल्ला. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसरीचा कॉल डायरेक्ट हिट झाली आहे आणि डायरेक्ट हिट ज्याच्या वेळी होते त्या वेळी काम तर मात्र तमामच होत आहे. ते काम तमाम झालंय का पंचांनी इथे मात्र सांगितलंय. फलंदाज OUT आउट. फलंदाज इथून बाद झालाय. साहिलचा तो प्रयत्न, त्यांना डायव्ह जरूर लगावली. जर बॉल हातामध्ये आला असता तर कदाचित तो पोहोचला देखील असता, परंतु डायरेक्ट हिट झाली. त्यावेळी तो फ्रेममध्ये देखील नव्हता आणि तिथून मात्र ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते ती 18. आता इथून जर पाहायला गेलं तर 10 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील ते मात्र 9 बॉलमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये दाखल होण्यासाठी. हो, इथे फटका चांगला केलाय. लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. फिल्डर प्रयत्न करतात, बॉलला आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल. ते मात्र 20, अजूनही 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. हो, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं स्केअर केला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. मिळेल इथून देखील सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 21-7 धावसंख्येची अजून एक आवश्यकता आहे आणि इथून बॉल जर पाहायला गेलं तर बाकी आहेत 7 बॉल आणि 7 विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय भगवान जेदुले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. विकेट हॅट्रिक जर काही ते आली तर भगवान जेदुले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सात बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहत आहे.
सर कशासाठी? सर एकच कॅमेरा आहे, तो फक्त विकेटच कव्हर करेल आणि बॉल कव्हर करेल. ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. पंचांचं डिसिजन ते अंतिमच असेल. सात बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच अगदी आपण पाहताय क्लोज झाली आहे. क्लोज इन्काउंटर कोण करेल हे आता इथून पाहावं लागेल. 7 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या 21. या ओव्हरमधील शेवटचा बॉल बाकी आहे कैलासचा. कैलासला जास्त वेळ घेऊ नका, या मॅचला भरपूर वेळ घेतलाय. हो, इथे फटका दमदार आहे, परंतु फिल्डर आहेत, पकडले कॅच. आणि इथून लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये मिळाली या विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो केतन. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 7. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, वेळ घेऊ नका जास्त. भरपूर सारा वेळ या मॅचसाठी घेतलाय. चला फिल्डिंग लावून घ्या. आता शेवटचे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहे. 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आपण पाहताय. श्रद्धांजली चषक 2025 आपण या ठिकाणी पाहताय. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एवढा वेळ नाही आहे, कोणत्याच टीम एवढा वेळ घेत नाही. प्रत्येक बॉलवरती आपण फील्डिंग सेट करताय, प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग करताय. सन्माननीय दिगंबरजी बिर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हो, इथे फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी त्यांचा बरोबर हातामध्ये. आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. कानिमे ट्विस्ट अगदी हलक्या हातानं फक्त बॉलला दिशा दिली होती. जर बॉलमध्ये ताकद असते तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जरूर पाहायला मिळाला असता. पहिल्याच बॉलवरती सिद्धार्थला मिळाली विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद झाला तो अमर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 7 बॉलमध्ये 7 हव्या होत्या, तिथे मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती देखील विकेटच आली. लेफ्टी बॅटरसाठी आता ॲडव्हान्टेज आहे, कारण त्याच बाजूने आपण पाहतोय हवा वाहतीये, परंतु तिथे लेफ्टीनं विकेट बहाल केली आहे, तो बाद झाला. शेवटचे बॉल शिल्लक असतील. आता 5 धावा बनवायचे त्या 7. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे या धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. सिद्धार्थ निघाला पुन्हा एकदा.
हो, इथे फटका देखील मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच कॅच हो, कॅरी झाली आहे. जबरदस्त झेल कॅरी केला. आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळते. मॅच पूर्णपणे फसली आहे ती आता खाड्याच्या पाड्या टीमसाठी. सहज सोपी मॅच होती, सिंगल डबल मॅच फिनिश झाली असती. आणि इथून आपण पाहता बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. 4 बॉल 7. नाही नाही, विकेट हॅट्रिक नाही. हां, विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज आहे. सन्माननीय भगवानजी दुले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि आता 2 विकेट सर गोलंदाज सिद्धार्थने मिळवल्यात. आता तिसरी विकेट जर आली आणि विकेट हॅट्रिक जर का इथे कंप्लीट झाली तर मात्र त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. अगदी जसं क्रिकेट आपण पाहिलंय ना की प्रत्येक वेळी अगदी वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. क्रिकेटला असं म्हटलंच गेलं आहे की रंग बदलणारा खेळ, गिरगिटसारखा रंग बदलणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अगदी 7 बॉलमध्ये 7 म्हणजे अगदी सहजरित्या मॅच जिंकता आली असती खाड्याच्या पाड्या टीमला, परंतु तिथे विकेट्सच आल्यात. म्हणजे 3 बॅक टू बॅक विकेट आल्या. अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण पाहते कैलासने शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली. त्यानंतर आता सिद्धार्थ आलाय, त्यानं 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. आता 4 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता प्रवीण बॅटिंग करण्यासाठी. हो, इथून आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव आली आहे. म्हणजे आता 4 बॉलमध्ये बनवायचे त्या 6. शेवटचे 4 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता अजूनही. इथून आपण पाहता मॅच जिंकण्यासाठी. इथून मात्र या मॅचमध्ये बरेचसे डावपेच पाहायला मिळतात. या मॅचमध्ये बरेचशा कानाखुना पाहायला मिळतात. हो, फुलटॉसच दिला आहे आणि बॉल सरळ चाललाय तो सीमा पार आणि मॅच फिनिश केली आहे फलंदाज प्रवीण षटकारानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम मेचकरवाडी. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय? चला, या ठिकाणी आपण सन्मान करतो. सन्माननीय